शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना ईडीने काल पुन्हा चौकशीसाठी बोलवले होते। त्यानंतर ते चौकशीकरिता ईडी कार्यालयात हजर झाले होते। ईडीने काल त्यांची तब्बल 8.5 तास चौकशी केली होती। कथित बारामती ॲग्रो घोटाळ्या प्रकरणी ईडीकडून त्यांची चौकशी केली जात आहे। ते ईडी ऑफिसमधून बाहेर पडताच कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती। त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांशी व माध्यमांशी संवाद साधला। देशाची अर्थव्यवस्था योग्य दिशेने चालली आहे। आमच्या सरकारचे लक्ष पारदर्शक कारभारावर आहे। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पुढील 5 वर्षांत ग्रामीण भागात आणखी 2 कोटी घरे बांधली जातील, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे। तसेच आमचे सरकार सामान्य लोकांच्या जीवनात बदल आणण्याची गॅरंटी देत आहे। आम्ही प्रत्येक क्षेत्राच्या विकासाच्या संकल्पासह काम करत आहोत, असेही यावेळी सीतारामन म्हणाल्या। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घोषणा केलेल्या सूर्योदय योजनेविषयी माहिती दिली। त्या म्हणाल्या की घरावरील सौर पॅनलच्या माध्यमातून 1 कोटी कुटुंबांना दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज मिळू शकेल। ही योजना राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या ऐतिहासिक दिवशी पंतप्रधानांच्या संकल्पानुसार आहे, असेही त्या यावेळी म्हणाल्या। निर्मला सीतारामन म्हणाल्या, लोकांचे उत्पन्न वाढले। आपण कठीण परिस्थितीत असतानाही G20चे अध्यक्षपद भूषवले। जीएसटीमुळे एक देश, एक बाजारपेठ आणि एक कर प्रत्यक्षात आणले गेले। PM आवास योजनेतून महिलांना 70% घरे देण्यात आली आहेत। तब्बल 3 कोटी घर बांधण्याचे ध्येय जवळपास पूर्ण। पुढील 5 वर्षांमध्ये 2 कोटी घरे बांधणार। टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही। गेल्या वर्षी जी कर रचना होती ती कायम राहणार आहे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल अंतरिम बजेट सादर करताना ही घोषणा केली होती। लोकसभा निवडणूक होण्याआधीचा हा अंतरिम बजेट असल्याने यामध्ये कोणत्याही मोठ्या घोषणा करण्यात आल्या नाहीत। तसेच कर रचना ही जैसे थे ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। अंतरिम अर्थसंकल्प 2024 वर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे। हा एक उत्साहवर्धक अर्थसंकल्प आहे। आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आम्ही 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याचे लक्ष्य साध्य करू, असे ते म्हणाले। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर केला। यावेळी त्यांनी पुढील 5 वर्षात 2 कोटी घरे बांधण्यासह अन्य काही महत्त्वाच्या घोषणा केल्या। काल मोदी सरकारने शेवटचा अर्थसंकल्प सादर केला। 10 वर्षांनंतर त्यांना देशात तरुण गरीब महिला आहेत हे समजले, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवर केली। ते रायगडच्या पेणमध्ये बोलत होते। सुटाबुटातले सरकार गरिबांकडे लक्ष देणार का? गरीब, तरुण, महिला, शेतकरी या 4 जातींवर अर्थसंकल्प मांडला। अर्थसंकल्प टोपी घालण्याचा प्रकार आहे। दिल्लीत सध्या जादूचे प्रयोग सुरू आहेत, अशी टीका यावेळी ठाकरेंनी केली। अंतरिम अर्थसंकल्पावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रतिक्रिया दिली। यावेळी जगात भारताला 3री अर्थव्यवस्था बनवण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे। त्याचनुसार हा अर्थसंकल्प आहे। भारताचा हे अर्थसंकल्प आर्थिक क्षेत्राला मजबूत करणारा आहे। पायाभूत सुविधांना या अर्थसंकल्पात सर्वाधिक प्राधान्य दिले आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात रेल्वे, रस्ते, विमानसेवा सुधारतील, असे ते म्हणाले। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अंतरिम बजेटवर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे बजेट युवक, महिला, शेतकरी आणि गरिबांना सशक्त करणारे असल्याचे म्हटले आहे। या बजेटमधून मजबूत भविष्याचे आश्वासन देण्यात आले आहे आणि यामुळे सर्वांचा विकास होणार आहे। यातून रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत। विकसित भारताला समर्पित असलेले हे बजेट आहे, असेही मोदी म्हणाले। देशाला अश्मयुगाकडे घेऊन जाण्याचा भाजपचा डाव आहे, अशी टीका खासदार संजय राऊतांनी केली। बजेटमध्ये एखाद्या वस्तूचे दर 2 रुपयांनी कमी करतील आणि म्हणतील की बघा आम्ही दर कमी केले। नवीन प्रजासत्ताक साजरा केला जाईल, नवीन संविधान तयार केले जाईल। सेंगोल घेऊन येणे ही नवीन राज्यघटना लिहिण्याची तयारी आहे। उद्या राष्ट्रपती, पंतप्रधान धार्मिक मिरवणुकीतून सुद्धा संसदेत येऊ शकतील, असा टोलाही राऊतांनी लगावला। मी काँग्रेसला पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या 2 जागा देऊ केल्या होत्या, पण काँग्रेसला जास्त जागा हव्या होत्या, म्हणून मी त्यांना एकही जागा न देता एकट्याने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, असे स्पष्टीकरण पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी दिला आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी अधिक रंजन चौधरी यांच्या सततच्या वक्तव्यांनंतर ममतांनी बंगालमध्ये काँग्रेससोबत युती न करण्याचा निर्णय घेतला आहे।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेच्या राज्यातील 101 केंद्रांचा शुभारंभ दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आला। सह्याद्री अतिथीगृहात आयोजित कार्यक्रमास कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, आयुक्त डॉक्टर निधी चौधरी, कौशल्य विकास विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर अपूर्वा पालकर आदी उपस्थित होते। छत्रपती संभाजी हा चित्रपट मोठ्या प्रतीक्षेनंतर प्रदर्शित होत आहे। या चित्रपटाला राकेश सुबेसिंह दुलगज यांनी दिग्दर्शित केले आहे। छत्रपती संभाजी हा चित्रपट एकाच वेळी मराठी, हिंदी, तेलुगू, इंग्रजीमध्ये प्रदर्शित होणार आहे। स्वराज्यनिष्ठा, शौर्य, धैर्य अशा अनेक अंगाने अनेक मोहिमा यशस्वी करणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास या चित्रपटातून पाहता येणार आहे। हा चित्रपट आज प्रदर्शित होणार आहे। आत्मनिर्भर व बलशाली भारताचा पाया घालणारा आणि विकसनशील भारत ते विकसित भारत अशी वाटचाल करणारा अर्थसंकल्प आहे। हा केंद्रीय अर्थसंकल्प प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या मागील 10 वर्षांच्या प्रयत्नांचे फलित असून देशाला महासत्ता बनवण्याच्या आणि देशाला $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्याच्या त्यांच्या लक्ष्याकडे घेऊन जाणारा अर्थसंकल्प आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटले। रोहित शर्माला इतिहास रचण्याची संधी आहे। जर रोहितने इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात 10 षटकार मारले तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 600 षटकार मारणारा जगातील पहिला खेळाडू बनेल। रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 590 षटकार मारले आहेत। याशिवाय तो कसोटी मालिकेत धोनीचा विक्रमही मोडू शकतो। धोनीने कसोटी क्रिकेटमध्ये 78 षटकार मारले आहेत। रोहितने आतापर्यंत 77 षटकार मारले आहेत। रोहित पवार हे मिंदे नाहीत। जे लोक सरकारसोबत आलेत त्यांच्या सगळ्यांच्या चौकशा थांबल्या आहेत। अजित पवार यांच्या कारखान्यातील घोळ व रोहित पवार यांच्या कारखान्यातील घोळ सारखाच आहे, असे खासदार संजय राऊत म्हणाले। याला शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिले आहे। अजित पवार यांच्यावरही कारवाई होऊ शकते, असे शिरसाट म्हणाले। यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल अंतरिम अर्थसंकल्प सादर केला। यावेळी त्यांनी सर्व्हायकल कॅन्सर रोखण्यासाठी 9 ते 14 वर्ष वयोगटातील मुलींसाठी मोफत लसीकरण मोहीम सुरू करण्यात येणार आहे। मिशन इंद्रधनुष अंतर्गत हे अभियान सुरू करण्यात येणार आहे, अशी घोषणा केली आहे। तसेच माता आणि बाल आरोग्य सेवेबद्दल माता आणि बाल आरोग्य सेवेसाठी विविध योजना राबवल्या जातील, असे त्यांनी म्हटले आहे। मराठा समाजासाठी लढणारे आंदोलक मनोज जरांगे हे तब्बल 5 महिन्यांनंतर आपल्या घरी पोहोचले आहे। यावेळी त्यांच्या कुटुंबियांनी मनोज जरांगे यांचे औक्षण करत पेढे भरवत स्वागत केले आहे। गावकऱ्यांनीही मोठे जल्लोष करत त्यांचे जोरदार स्वागत केले आहे। त्यांनी अंतरवाली सराटी येथून आरक्षणासाठी लढण्यास सुरुवात केली होती। त्यानंतर मुंबईला मोठे आंदोलन करून आरक्षण मिळाल्यानंतर 5 महिन्यांनी आपल्या घरी परतले आहे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे। केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी मांडलेला अंतरिम अर्थसंकल्प हा विकसित भारताचा संकल्प सांगणारा आहे। या अर्थसंकल्पात महिला, शेतकरी, गरीब, युवा, मध्यमवर्गीय अशा सर्वच घटकांकडे विशेष लक्ष देण्याचा प्रयत्न झाला। विकासाची दिशा सांगणारा हा अर्थसंकल्प असल्याचे ते म्हणाले। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल अंतरिम बजेट सादर केले। यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प शेतकरी, कष्टकरी बांधवांसह मध्यमवर्गीय नोकरदारांचे हित जपणारा आहे। देशासह महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणारा, विकसित भारताची पायाभरणी करून देशवासियांची मने जिंकणारा आहे, असे अजित पवार म्हणाले।